म्हणजे मला विचारण्यात आलं तुला असं असं जायचंय पाकिस्तानात जाशील का. मला तेव्हा सांगितलं नाही की तुला करतारपूर साहेबला जायचं. तुला जे जे टीव्हीवर पाहतात जे तुझ्या बातम्या बघतात त्या प्रत्येकाचा विषय हा असतो की पंजाबी आहे, शीख आहे, मात्र बोलतो एकदम अस्खलित मराठी. अनेकांचा प्रवास माझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि ते सुद्धा मला याबाबत लिस्ट बालगंधर्वलाच होतो. आणि अशीच एक रॅन्डम मुलगी आली आणि ती प्रपोज केली. माझ्या मम्मी डॅडीच्या रोल मध्ये आला का? नाही रे बाबा. घरी गेल्यानंतर मला सगळ्यात पहिले हाच प्रश्न असतो. खरं नमस्कार, स्वागत आहे तुमचं द इरसाल मध्ये. आजच्या या भागामध्ये आपल्या सोबत असणारे पाहुणे हे तुम्ही कायम टीव्हीवर पाहता, ज्यांना एबीपी माझाचे स्टार रिपोर्टर म्हणून देखील म्हणलं जातं. होय, मी स्टार म्हणतोय. रिपोर्टर तर सगळेच असतात, मात्र आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती स्टार रिपोर्टर. कारण पंजाबी असून देखील मराठीमध्ये अस्खलित अशा पद्धतीने रिपोर्टिंग तो करतो आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो नागरिक जे आहेत जे त्याला पाहतात ते त्याला कायम नावानिशी ओळखतात. असा रिपोर्टर म्हणजे मिकी घाई. मिकी, स्वागत आहे तुझं द इरसालमध्ये. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. बोला. आता पहिलेच विषय आहे की दररोज तुला प्रश्न विचारायची सवय आहे. आज मी तुला प्रश्न विचारणार आहे, मात्र नेत्यांसारखी डिप्लोमॅटिक उत्तर नाही पाहिजे. म्हणजे एखाद्या पत्रकाराला जे अपेक्षित असतं हा, ते तसं असं खुलेआमपणे पाहिजे. बर, आपण प्रयत्न करू. 99% चालतं. माझा पहिलाच प्रश्न हे आहे, म्हणजे माझाच नाहीये, तुला जे जे टीव्हीवर पाहतात जे तुझ्या बातम्या बघतात त्या प्रत्येकाचा विषय हा असतो की पंजाबी आहे, शीख आहे, मात्र बोलतो एकदम अस्खलित मराठी. काय विषय, म्हणजे काय एवढं मराठी शिकलाय कुठं, काय कसं काय? खरं तर मलाही हा प्रश्न आहे. मी कसं हळूहळू शिकत गेलो, न कळत मला मराठी एवढी चांगली येत गेली. माझा जन्म दौंडचा आहे, पुण्याजवळ. खरं तर अजून सुद्धा माझ्या घरात आई वडिलांना मराठी बोलता येत नाही. ते अजून सुद्धा मराठी चॅनल बरेच, म्हणजे आता मी एबीपी माझाला काम करतो म्हणून ते बघतात की आमचा मुलगा एबीपी माझाला काम करतो, पण त्यांना मराठी बोलता येत नाही. हा, समजते खरं, कारण आजूबाजूला राहणारे लोक सगळे मराठी आहेत. तर सुरुवात सगळ्यात पहिले मी क्रेडिट देईल तर माझ्या मित्रांना देईल, कारण त्यांच्यामध्ये मी खेळायला सुरुवात केलो. त्याच्यानंतर मला मराठी येत गेली. ते बोलायचे म्हणून मी बोललो आणि असा माझा प्रवास सुरू झाला. माझं 10th पर्यंतचं जर आपण शिक्षण बघितलं तर ते मी दौंडच एक कॉन्व्हेंट स्कूल होतं, सेंट सेबॅस्टियन म्हणून, त्या शाळेतून माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी 12वी मी शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय म्हणून आहे दौंडमध्ये. तिथं थोडासा क्राऊड वेगळा होता. तिथं खूप सारे मराठी मित्र मला भेटले. ते बोलायचे, थोडस गावठी असायचं. ती शाळा अशी होती की म्हणजे फक्त पुणे दौंडचेच नाही तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील देखील सगळे पोरं असायची. त्यांच्यामुळं एक वेगळा टोन आला कदाचित. हे सगळं होत गेलो आणि त्याच्यानंतर मी जर्नलिझम साठी पुण्यामध्ये आलो. मी जर्नलिझम सुद्धा सिक्कीम मणिपाल या युनिव्हर्सिटी मधून केलेला आहे. म्हणजे आपल्या दोघांची युनिव्हर्सिटी एकच होती म्हणायचं. हा, तर तसा हा प्रवास सुरू झाला आणि परत अर्थात मी या क्षेत्रामध्ये ज्यांना, म्हणजे माझ्या पत्रकारितेमधले जो गुरु मानतो, म्हणजे मंदार गोंजारी, ज्यांनी मला इथं चान्स दिला. मी त्यांच्याकडे इंटर्नशिप केली आणि त्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या आणि हळूहळू कदाचित मी पॉलिश होत गेलो. अजून सुद्धा ते माझ्यावर काम करतात. बरेचदा काही चुकत असेल तर वाचायला लावतात, किंबहुना एखादा शब्द मला जमत नसेल, उच्चारायला शिकेल तरी ते सांगतात, थांब असं नाही, असं आहे, तू प्रोनाऊन्सिएशन चुकतोय असं. अशा गोष्टी मला ते हळूहळू शिकवत गेले. आणि माझे मित्र खरंच, म्हणजे प्रत्येकदा तू देखील कधी, अरे मी तुला विचारलं असेल, अरे मी केलेलं योग्य वाटतं का तुला, तूही सजेशन दिलं असेल की अरे असं नाही, असं केलं तर छान असेल. तर असं मी लोक, म्हणजे मित्रांकडून किंवा जवळचे लोक आहेत ज्यांच्याकडून मी सजेशन घेऊ शकतो, असं मी घेत 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 त्याच्यामध्ये सुधारणा आणत गेलो आणि कदाचित मी त्यामुळं इथपर्यंत पोहोचलो असेल. आणि हा प्रवास, म्हणजे आज एकदम एकही हिंदी टोन मध्ये कुठला मराठी शब्द येत नाही. जर एकदा मी मराठीमध्ये स्विच झालो तर प्रॉपर, म्हणजे एखादा जर कोणी नवीन आला तो माझ्याकडे आल्यानंतर हिंदीमध्ये सुरू होतो. म्हणजे तुला बघून आधी हिंदी सुरू होतं. बरं, त्याला माहिती जरी असलं की त्याला मराठी येतं, हा एबीपी माझाला काम करतो, तरी तो हिंदीत सुरू होतो. त्यानंतर आजूबाजूचे मित्र म्हणतात त्याला मराठी येतं चांगलं एकदम. अशा अनेक घटना माझ्यासोबत होतात. म्हणजे अशा पद्धतीने मी
कदाचित मराठी ग्रास्प करत गेलो, सुधारणा होत गेली. अजून सुद्धा खूप सुधारणाला मला वाव आहे. आणि त्यामुळे मी सगळ्या मित्रांना सांगत असतो की तुम्ही माझ्याशी बोला, नवीन शब्द सांगा, कुठला एखादा गोष्ट मला समजत नसेल तर मी जनरली जाऊन ऐकतो, विचारतो. ग्रामीण भागामध्ये खूप जाण्याची संधी मिळते, तिथं खूप वेगळे शब्द वापरतात. म्हणजे मी आता पुण्यात आहे, पुण्यापासून नगरला गेलो तर तिथं खूप टोन वेगळा आहे. मध्यंतरी मी कोल्हापूरला गेलतो, कोल्हापूरला खूप वेगळं बोलतात. असं थांबून ऐकूशी वाटतं, अरे अरे हा खूप वेगळं बोलतोय, आपण काहीतरी वेगळं बोलतो का. आपण पुण्यातून तो जो आहे कदाचित त्यामुळंच लोक माझी मराठी एवढी पसंत करतात, माहित नाही. पण हा म्हणजे ग्रामीण भागात तर मला खूप मजेशीर वाटते ऐकायला. आणि मला संधी मिळाली तर मी शिकेल सुद्धा, म्हणजे ते बोलायला. म्हणजे तो बऱ्यापैकी शिकलाय आता. सुरुवात अशी असते की आपण कुठलीही भाषा शिकायला लागलं की आपलं कुतूहल असं असतं की भाषा सोडा आधी शिवी शिकतात. ग्रामीण भागामध्ये ते आधी झालं असेल शाळेमध्ये असताना किंवा. हा म्हणजे आता शाळेत होतो तर शाळेत मित्रांना जोपर्यंत मी ज्याला एखादी शिवी देत नाही तोपर्यंत माझा मित्रच होत नाही. हो बरोबर. म्हणजे मी 2-4 शिवी येत नाही. आता मी तुझे म्हणजे कॅमेऱ्यावर आहे म्हणून तुला 2-4 शिव्या दिल्या असते, कारण तूही माझा मित्र आहे. नाही तो देतो असं आहे हे समज, असं तूही मला देतो. अरे अरे हे असं आहे मिक्की, एवढं समजून आपण गोडीत एकमेकांना सांगत नाही. आपण म्हणजे तरच आपण जवळ येतो, खरे मित्र होतो, एकमेकांना हक्काने हे सगळं बोलतो. मराठीमध्ये शिवी जर दिली नाही तर आपलेपणा निर्माण. ठीक आहे. आता हे झालं मिक्कीचं मराठीचं. आता विषय असा आहे की कुठलीही पंजाबी फॅमिली असेल किंवा जास्त करून शीख हे हॉटेल व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायात दिसतात. मात्र कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, ज्याला घरामध्ये मराठीचा काही गंध नाही, तरीही पत्रकारितेत यायचं आणि ते विशेष करून मराठीमध्येच पत्रकारिता केली आहे का केलं? मग तू म्हणलं तर पंजाबी फॅमिलीज मध्ये बिझनेसमॅन असतात, हे अगदी खरंय. माझे वडील सुद्धा रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझ्या वडिलांचं दौंडला एक काही जमीन आहे, तिथं त्यांच्याकडे स्टोन क्रशर आहे, त्यांच्याकडे सुद्धा ट्रक, हे सगळ्या गोष्टी आहेत. मी सुद्धा शाळेमध्ये असताना नेहमी बिझनेस कडे जायचो, बिझनेस बघायचो, किंबहुना मी हे सगळं खूप जवळून बघितलंय. तर माझ्या आई वडिलांना हेच होतं की हा सुद्धा बिझनेसमॅनच होणार आहे. म्हणजे असं काही वेगळं कुणी जाऊन नोकरी करेल आमच्या घरामध्ये तसं नव्हतं. पण थोडस आमच्याच घरामध्ये चुलत्याला जो बिझनेसच बघतो त्याला इंटरेस्ट होतं की आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा पत्रकार असावा. तर त्यांनी थोडं थोडं मध्ये मध्ये बोलायचं आपण की यार तुम्ही बघा ना कोणीतरी, कारण मला एक मोठी बहीण आहे, मग मी आहे, आणि मला एक छोटा भाऊ सुद्धा आहे. तर कुणीतरी करावं त्याची इच्छा होती. म्हणजे चुलत्यांची ती इच्छा होती. चुलत्यांची तेव्हा इच्छा होती. तर पण आम्ही काय एवढं सिरियसली घेतलं नाही. पण जेव्हा 12वी झाली त्याच्यानंतर करायचं काय असा हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. म्हणजे आई वडील सुद्धा चिंतित होते, हा म्हणजे पुढे शिकेल का बिझनेस कडे येईल. म्हणजे शिक्षण तेवढं भारी होता का? नाही, शिक्षण मध्ये एकदम सोसो आपण म्हणजे मेरिट नाही असं काही नव्हतं. तर तेच करायचं काय का बिझनेस मध्येच येणार असंच सगळं. पण संधी मिळाली आणि मी प्रयत्न केलं. म्हणजे खरं तर मी रानडेत येऊन गेलोय, मी गरवारेत येऊन गेलोय, मी सिम्बायोसिस सारख्या कॉलेजमध्ये म्हणजे ऍडमिशन आपल्याला कुठं मिळू शकतं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी MIT या सगळीकडे मी प्रयत्न केले. आणि काहीतरी चुकायचं, काहीतरी होत नव्हतं. आणि खरं तर मी सुद्धा तेवढे कष्ट घेत नव्हतो कदाचित. आणि मग असं करत करत ऍडमिशन शेवटी मिळालं, कारण प्रेशर होतं वडिलांचं खास करून की यार शिक्षण घ्यायचंय तुला, बरोबर, तुला बिझनेस करायचंय तरी देखील पण तू शिकलं पाहिजे. तर मी असं केलं आणि जर्नलिझम मध्ये हळूहळू इंटरेस्ट येत गेलं. कॉलेज छान होता, कुठलीही बंधनं नव्हती. तेव्हा असं वाटलं यार आपण हे करू, प्रयत्न तर करून बघू, कदाचित आपल्याला जमेल हे. असं करत करत इथपर्यंत आलो. आणि मग कॉलेजमध्ये कंपल्शन होतं की तुम्हाला इंटर्नशिप एका चॅनल बरोबर किंवा एका रेडिओ याच्या बरोबर करायची, माध्यमामध्ये केली पाहिजे. मी दैनिक जागरण मध्ये सुद्धा काही काळ म्हणजे 2-3 महिने इंटर्नशिप केली. मग त्याच्यानंतर रेडिओ मध्ये सुद्धा मी केलेली आहे इंटर्नशिप. आणि त्याच्यानंतर मी सहारा समय म्हणून जो चॅनल होता तेव्हा तिथं बी मी इंटर्नशिप केली. आणि त्याच्यानंतर मला संधी मिळाली ABP माझामध्ये इंटर्नशिप करायची. आणि कदाचित मी माझी ही खरी इंटर्नशिप होती जिथं मी प्रामाणिकपणे इंटर्नशिप केली. इंटर्नशिपला बरेच विद्यार्थी आज सुद्धा येतात आणि जातात. पण तेव्हा मला
कदाचित संधी एवढी छान मिळाली की मी कोल्हापूरला त्या काळामध्ये मला आठवतं की राजू शेट्टींचं त्या ऊसाचं संदर्भातलं आंदोलन सुरू होतं. अक्षरशः कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र पेटत होतं. राजू शेट्टींनी चांगलंच धरलेलं. ते आंदोलन मला इथले जे रिपोर्टर आहेत ज्यांच्या अंडर मी इंटर्नशिप करत होतो, मंदार गुंजारी, त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. 2-3 दिवस मी त्यांच्याबरोबर तिथं राहिलो. म्हणजे एखाद्या इंटर्नला कोणी ठेवत नाही, म्हणजे एवढं रिस्क घेत नाही की हा कसा असेल, काय करेल, ठेवण्याचं, तिथं राहण्याचा खर्च, वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरोबर. त्याच्यानंतर तिथून करून परत आलो आणि त्या काळी मी अपडाऊन करायचो. म्हणजे 9:30ला मी आणि 8:50ला 55ला माझी गाडी असायची. हा, पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचायचो आणि 10:30च्या सुमारास घरी पोहोचायचो. आणि त्याच्यानंतर घरी सकाळी परत 7ची गाडी धरायची, 9 वाजेपर्यंत पुण्यात यायचं. असं हा सगळा रुटीन होता आमचा. त्याच्यानंतर मला पुन्हा एकदा संधी मिळाली मंदार गुंजारींबरोबर इंटर्नशिपला जायची. ते म्हणजे राळेगण सिद्धीला अण्णांचं खूप मोठं आंदोलन सुरू होतं तेव्हा. कदाचित ते सरकारसाठी सुद्धा टर्निंग पॉईंट ठरलं तेव्हा. लोकपालचं आंदोलन होतं. तर तो आंदोलन मी पूर्ण कव्हर केलाय. म्हणजे कव्हर केलं, त्यांच्याबरोबर शिकायला मिळालं. तिथं खूप चॅनल्सचे रिपोर्टर होते, खूप सिनियर रिपोर्टर होते. कदाचित त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळाली मला. ते विचारायचे तुझा इंटरेस्ट काय आहे, कशासाठी, काय वेगवेगळे. आणि अण्णांचं आंदोलन तेव्हा मला कळायला लागलं की अरे की हे फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे, आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि दररोज आपल्याला तेच नाही करायचंय. आता आयटी मध्ये मध्ये काय आपल्याला तेच लॅपटॉप घेऊन बसायचं आणि तेच करायचं डेली. कदाचित मी डेस्कवरचा जॉब करूच शकलो नसतो. आणि त्यामुळं मला संधी मिळाली आणि दररोज काहीतरी नवीन नवीन नवीन, दररोज काय आपल्याला क्षण नवीन आहे. जसं तू आता माझ्यासोबत आहे, कदाचित तू अर्ध्या तासानंतर कुठे असेल माहित नाही मला. मी कुठं असेल, काहीतरी वेगळं करत असेल, कुठेतरी क्राईम होत असेल, नाहीतर कुठल्या तरी पॉलिटिकल घटना असेल, त्याच्यामध्ये आपण कुणाचा इंटरव्ह्यू असं काहीतरी सुरू असेल, माहित नाही शहरात काय होईल, ते आपल्याला कव्हर करायचंय. तर असं करत सुरुवात झाली. आणि संधी मला खरं मंदार गुंजारींनी तो स्पार्क कदाचित माझ्यात ओळखला असावा, मंदार सरांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की यार तू एकदा ट्राय कर, तू मुंबईला जायला हवं, जॉबसाठी ट्राय कर. हा, म्हणजे तो काळ जवळपास मी त्यांच्याकडे 3.5-4 महिने राहिलो. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तू जायला हवं मुंबईला. त्याच्यानंतर मी मुंबईला जाऊन एबीपी माझाचे तेव्हा संपादक होते राजीव खांडेकर सर, त्यांच्याशी भेटलो. आणि तेव्हा ओपनिंग सुद्धा होत्या माझ्या बरोबर. म्हणजे बरेच लोक बघायला गेलं तर आमच्या एबीपी मध्येच मी असेल, गुरुप्रसाद जाधव असेल, त्याच्यानंतर मनश्री पाठक असेल, असे जे रिपोर्टर्स आपण बघतो ते सगळे आम्ही एकत्र जॉईनिंग आहे आमची, असे 5-6 जणांची. तिथून सुरुवात झालं. तेव्हा सुद्धा मला भीती वाटायची. आपल्यासोबत जे आहेत, म्हणजे मनश्री बोलायला लागली की ती एवढी एक्सिलेंट आहे की बस. गुरुप्रसाद आपण बघितलंच. म्हणजे असे लोक होते जे इंटरव्ह्यूच्या केबिन मध्ये मी जेव्हा गेलो, हे सगळे असे पेपर वाचत होते, सगळे एकदम प्रॉम्प्ट. आणि मी जेव्हा एंट्री केली, मी बोललो आता हे पेपर वाचतात म्हणजे आपण सुद्धा उचलायला पाहिजे पेपर, किंवा आपल्याला हॅपनिंग तर माहिती पाहिजे, आपण सिन्सिअर वाटलं पाहिजे. किंवा मी तो प्रयत्न केला तिथं. मी जनरल वाचलं, बघितलं, पण इंटरव्ह्यू खरं असंच होईल असं नसतं. आणि तेच झालं तिथं. आलेले पार 40 लोक होती. त्यातून राजीव खांडेकर, मिलिंद खांडेकर आणि HR असे बसलेले. जेव्हा ते इंटरव्ह्यू घेतात तुमचं, म्हणजे बरेचदा बोलतात की लोक तू सिलेक्शन कशी झाली, तर ते काय विचारतील ह्याची काही गॅरंटी नसते. म्हणजे पेपर मधूनच विचारणार असं काही नसतं. हाऊ यू प्रेझेंट, तुम्ही त्यांच्या समोर कशा पद्धतीने प्रेझेंट होता. आणि माहित नाही मला काय कुठली गोष्ट त्यांना माझी आवडली असेल आणि त्यांनी विश्वास टाकला असेल की एक सरदारजीला आपण महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल एबीपी माझा त्याच्यामध्ये घ्यावं आणि त्याला रिपोर्टिंगची संधी द्यावी. म्हणजे मला सुद्धा असं वाटायचं की यार मी जर रिपोर्टिंग करताना कदाचित काही चुकीचं बोललो, हिंदी काही चुकीचं बोललो सुद्धा, म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये काम करताना खूप जपून बोलावं लागतं. कारण आपल्याला माहितीये पुणेकर आहेत, जेवढं प्रेम देतात तेवढं कार्यक्रम पण अगदी काही चुकलं की विषय संपला. तर तसंच होता. आणि असा हा प्रवास सुरू झाला. आता तुझं रिपोर्टिंग पर्यंत झालं. मात्र आपण ज्याला म्हणतो की बाबा रिपोर्टिंग तुझी सगळी बघतात, बातम्यामध्ये सगळे तुला बघतात. मात्र आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्ही बघतो, म्हणजे तो एक कॉम्प्लेक्स असतो आमच्यामध्ये, माहितीये का, की
गणपतीमध्ये कव्हरेज चालू आहे, कुठेतरी कव्हरेज चालू आहे, लोक येतात मिक्की फोटो काढून दे. सरदारजी असून मराठीत फोटो काढ म्हणजे रिपोर्टिंग करतो असं काय एवढं अट्रॅक्शन आहे लोकांना. बरं. येऊन तुझ्यासोबत सेल्फी काढतात, असं कधी होतं सेल्फी काढण्याच्या नादात बातमी हुकली? बातमी म्हणजे पत्रकार म्हणून आपलं लक्ष तिथंच असतं. बरोबर. सेल्फी हे सगळं काढायला काही सेकंद लागतात आणि जो येणारे असतात ते आपल्या चॅनलवर आपल्यावर प्रेम करणारे असतात, त्यांना कुठेतरी नाराज करणं हे योग्य नसतं. त्याच्यामुळे त्याची देखील काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, बातमी आपण करतोच, बातमी मिस होणार नाही, आपण तेवढी काळजी घेतो, एवढे वर्ष झालेत आणि होतं ते. पण खरं तर आय एम ब्लेस्ड की मराठी म्हणजे पत्रकारितामध्ये अशा एका चॅनलला काम करताना अनेकांचा प्रवास माझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि ते सुद्धा मला याबाबतीत ब्लेस्ड म्हणतात की यार खरंच मी माझ्या खूप सिनियर लोकांना सुद्धा बघितलंय की यार काही लोक येतात, सर एक फोटो काढा ना मिक्कीवर, असं सुद्धा झालंय. मला स्वतः म्हणजे तेव्हा त्या क्षणी म्हणजे वाईट वाटलं किंवा एम्बॅरेसिंग फील होतं मला, यार नको, त्यांना नको, कुणाला तरी दुसऱ्याला त्यांना मी काढतो, सेल्फी काढू, आपण काहीतरी करू, असं काहीतरी करावं असं वाटतं. पण प्रेक्षक असतात, ते तुम्हाला दाद देत असतात, त्याच्यातून आपण सुधारतो, जबाबदारी आपल्यावर वाढते, त्यांचा विश्वास आपल्यावर असतो, अर्थात आपल्याला नावानिशीर ओळखतात, प्रेम देतात. आणि हे अगदी खरंय की मी जेव्हा फील्डवर जातो, माझे जे सोबत असणारे रिपोर्टर आहेत कदाचित ते माझे म्हणजे हसतात सुद्धा, सेल्फी काढतात एकदम असं. ते होतं माझ्यावर. पण त्या बाबतीत खरंच मी ब्लेस्ड आहे. आई वडिलांचं असेल, देवाचं असेल, हे सगळे ब्लेसिंग आहेत माझ्याबरोबर आणि त्यामुळं माझ्यासाठी सोपं होऊन जातं आणि बातमी करताना मी मजेशीर करतो. आता बोलत तू देवाचा विषय काढ, मात्र एक सरदारजी आहेस, पण फक्त गुरुद्वारात जाणं एवढं तुझं लिमिटेशन नाहीये. तू म्हणजे बऱ्याच वेळा बघतो मिक्की कुठे आहे, मिक्की भीमाशंकरला, मिक्की कुठे आहे, मिक्की आळंदीत. म्हणजे सरदारजी असून सुद्धा फक्त गुरुद्वारात न जाता सर्व धर्माचे देव आहेत त्यांना मानणं. आणि असं ऐकलं की तू उपवास पण बरेचसे करतो, खरं आहे का? काय एवढी स्पिरिच्युअलिटी? बरं, हे पर्सनल आहे. पण मी खरं तर जिथं मी वाढलो म्हणजे दौंड, परत तिथं माझे मित्र, तिथं काय माझे काय पंजाबी मित्र नव्हते. दौंडमध्ये फॅमिलीज मोजके 2-3 असतील पंजाबी. आणि मग मी जिथं राहिलो, जिथं वाढलो, माझे सगळे मित्र मराठी. माझ्या घराच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे, माझे घरातले चुलते त्या मंदिराचे अध्यक्ष आहेत. बर. आता मी लहानपणापासून गणपती बघितलाय, गणेश उत्सव साजरा केलाय, म्हणजे घरामध्ये 10 दिवस फार एकदम मजाशीर असायची. 10 दिवस म्हणजे स्पेशल एकदम. देवी मंदिरे, परत सगळे जसं मित्र बसून देवी बसवायची आपल्याला, चला. मग नवरात्र सुरू झाले आणि घरामध्ये आमच्या आहे, सुरुवातीपासून आम्ही घरामध्येच गड बसवतो. तर आमचा चुलता जरा जास्त आहे. जेवढं आम्ही म्हणजे गुरुद्वाऱ्यात जातो, माझ्या वडिलांचं म्हणणं आहे तुम्ही कुठं बी जावा, काहीच प्रॉब्लेम नाही, तुमची श्रद्धा असली पाहिजे देवावर, तुम्ही प्रेमाने. आणि कुठेही हा कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, काय, असं कधीच वरत आमच्याकडे नाही. म्हणजे आमच्या घरात म्हणजे ते शिकवलंच गेलं नाही. आणि खूप स्मूथली मी सगळीकडे जातो. मी म्हणजे मला गुवाहाटीला जायची संधी मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आत्ताचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांसोबत, म्हणजे तिथं मी कव्हर करायला गेलो. मी तिथे गेल्यानंतर मला अनेकांचे फोन आले, तू गुवाहाटीला आहेस का? म्हणलं हो. तिथं कामाख्या देवीचं मंदिर आहे, दर्शन करशील? मी तिथेही गेलो. मी तुझं जसं सांगितलं भीमाशंकर, मी श्रावण महिना असेल किंवा इतर कुठला मोठा दिवस असेल तर मी जातो, मला आवडतं. खूप सुंदर असं जंगल आहे आणि भीमाशंकरचं मंदिर प्रचंड भारी. म्हणजे मला स्वतः तिथे गेल्यानंतर शांती वाटते, ते महादेवाची सुंदर अशी पिंड बघून. किंवा तिथं काय उज्जैन, काय सगळीकडे जाण्याचा प्रयत्न असतो माझा, म्हणजे जेवढं जाऊ शकतो ठिकाण तेवढं. तेव्हा वैष्णोदेवी असेल, कामाख्या देवी असेल, गुरुद्वारा असेल, नांदेड असेल, किंवा मला योग मिळाला याच कव्हरेजच्या म्हणजे एबीपी माझ्याच्या माध्यमातून मी कर्तारपूर साहेब पाकिस्तानला सुद्धा मी, हो अगदी. मला जेव्हा मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे गेले पाकिस्तानमध्ये त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून, तेव्हा ते कव्हर करायची मला संधी होती. आणि सिख म्हणून मला एक अभिमान होतो की मी जाऊन तिथं दर्शन करतोय. म्हणजे कर्तारपूर साहेब, माझे आई वडील सुद्धा कधी गेले नाहीत अजून. आणि त्यामुळं मी स्पेशली ब्लेस्ड आहे. किंवा एबीपी माझ्याला धन्यवाद देईल की मला संधी दिली तिथं जायची. म्हणजे मला विचारण्यात आलं, तुला असं असं जायचंय, पाकिस्तानात जाशील का? मला तेव्हा सांगितलं नाही की तुला कर्तारपूर साहेबला जायचंय.
पाकिस्तानला जायचं तुला. बर. मी म्हणलं पाकिस्तानला आता काय, मी बघतोय गुगल सर्च करतोय, आता असं काय मोठी घटना आहे की माझं चॅनल मला सांगते की तू तिथं जा पाकिस्तानला जा. आणि त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं काही तासानंतर की अरे तुला कर्तारपूर साहेबला जायचं. बर. मग मी थोडस रिलॅक्स झालो जेव्हा मी आईवडिलांना सांगितलं की मला असं असं कव्हर करायला कर्तारपूर साहेबला जायचंय. तर देवर म्हणजे खूप खुश होते. देवर रिअली सो हॅपी ना की म्हणजे तू तिकडे जातोय. आतापर्यंत आम्ही कुणीही जाऊ शकलो नाही. म्हणजे आम्ही लेत नांदेड झालं, अमृतसर झालं, इथंच सगळे बाकीचे दिल्लीचे गुरुद्वारे इथंच फिरलोय. मी मग घरातील म्हणजे कदाचित मी पहिला असेल जो कर्तारपूर साहेबचे दर्शन केलं. त्यामुळं स्पेशली ब्लेस्ड आणि क्रेडिट एबी माझा परत क्रेडिट एकदम. आता गुवाहाटीचा विषय. हो, कामाख्या देवीचं दर्शन तू केलं, पण महाराष्ट्राला जे दर्शन त्यावेळेस होत होतं ते वेगळंच होतं. महाराष्ट्रात मोठं सत्तांतर होत होतं, सगळीकडे असा राजकीय कोलाहल माजला होता. अगदी. काही आमदार एकनाथ शिंदेसोबत आताचे मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले होते. स्पेशली तू म्हणजे तिथं गुवाहाटीमध्ये होतास. हो. अनेक नेते म्हणजे झाडी डोंगर सगळं चालू होतं. मी किती तर काय बघत होतं, महाराष्ट्रात कोणतं गुवाहाटीत काय चालू होतं. म्हणजे तेव्हा हे खूप माझ्यासाठी म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या करिअरतलं हे खूप मोठं इव्हेंट होतं. आणि चॅनलने माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला आणि तिथं मला पाठवलं. रात्री असंच मी पुण्यामध्ये जेवायला बसलेलो एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत. अचानक मला माझ्या संपादकांचा फोन आला की तुला गुवाहाटीला जायचंय अर्जंट. आणि मला आठवतंय रात्रीची फ्लाईट होती माझी. मी कॅमेरामॅनला अचानक सांगितलं, तो सुद्धा घरात फॅमिली सोबत होता. तोही गडबडत करून आम्ही पोचलो. कसं बसं आम्ही एअरपोर्टला पोचलो. एअरपोर्टवर बी आम्हाला संभ्रम की एकनाथ शिंदे गुवाहाटीला येतील का नाही येतील, ते कुठे जातील, ते गुवाहाटीला जाणार का दुसरीकडे जाणार हे कोणालाच माहित नव्हतं. मग तरी आम्ही आमचे सोर्सचं म्हणणं होतं की ते गुवाहाटीला पोहोचतील. हे सूत्र जे आपण म्हणतो तेच सूत्र तेव्हा सुद्धा कदाचित तेच सूत्र तेव्हा खरे ठरले. आणि मी गुवाहाटीला पोहोचलो. सकाळी मी जवळपास 6:30-7च्या सुमारास गुवाहाटीला पोहोचलो असेल. तिथं गेल्यानंतर मला 1 मिनिटात अंदाज आला की कदाचित 100% ते इथंच येणार आहे. ज्या पद्धतीने गुवाहाटी एअरपोर्टवर पोलीस बंदोबस्त होता, स्वतः तिथं कमिशनर उभे होते, तिथं काही बाहेर कडेकोट बंदोबस्त होता आणि काही लक्झरी बसेस उभे होते बाहेर. तर ह्याच्यावरून मला अंदाज आला की इथं काहीतरी गडबड होणार आहे. उतरल्या मी माझ्या कॅमेरामॅनला सांगितलं, भाई आपल्याला थोडस जरा ऍक्टिव्ह राहावं लागेल, आपण बाहेर आलोय, आपल्याला ह्याच्या पुढं कसं जायचंय हे सगळं आपल्याकडे नियोजन. वेळ खूप कमी होता कारण 20-25 मिनिटात त्यांची फ्लाईट लँड होणार होती आणि 20-25 मिनिटानंतर मी काय करेल याची काय गॅरंटी नव्हती. मला काय त्याच्याबद्दल माहित सुद्धा नव्हतं. म्हणजे एकदम काय करायचं आता, त्या शहर आपल्याला नवीन आहे, कुठं जायचं कसं जायचं बरंच वाटतं आणि खूप सेन्सिटिव्ह होतं, प्रेशर होतं प्रचंड. कारण एबीपी माझा हा एकमेव असा चॅनल होता तो तेव्हा मराठी चॅनल पोहोचलेला होता. दुसरा कुठलाही चॅनल नव्हता. सगळ्यात पहिले मराठी प्रश्न सुद्धा आम्हीच केलंय मुख्यमंत्र्यांना, म्हणजे आताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेना. तेव्हा तर जवळपास एकनाथ शिंदे तिथून बाहेर आले हे आम्हाला दिसत होतं काचेतून. तेव्हा पोलिसांनी आम्हाला बाहेरच रोखलं तिथं आणि हे सगळं सुरू झालं. तिथं मजेशीर म्हणजे तिथं टॅक्सी हे टुरिस्ट प्लेस आहे. गुवाहाटी हे टुरिस्ट प्लेस आहे. बरेच लोक कामाख्या देवीला किंबहुना तिथून चेरापुंजी शिलाँग हे सगळं जाण्यासाठी येत असतात. तिथं मोठा एअरपोर्ट. तर तिथं टुरिस्ट, तर ते मी ज्या टॅक्सीला आलेलं गेलं, मी म्हणलं यार मला दिवसभरासाठी किती पैसे लागतील. त्यांनी मला एक अमाऊंट सांगितली. मग मी सांगितलं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. माझं सामान टॅक्सीमध्ये ठेवला. तो 15 मिनिटानंतर मला आला की तुमचं सामान काढा, मी दुसरी टॅक्सी, म्हणजे त्यांचं काही कमिशन बेस असतं ते दुसऱ्या टॅक्सी बदलत होतं. मी त्याला विनंती केली तुझं लायसन्स दाखव म्हणलं. त्याने लायसन्स जसं दिलं मला, मजेशीर गोष्ट ही, लायसन्स दिलं मी माझ्या खिशात ठेवला. त्याचा लायसन्स ओरिजिनल लायसन्स होतं, मी खिशात ठेवला. तो घाबरला. मी म्हणलं दादा मी तुला काय ठरवलं, तुझी गाडी मी करणार, दिवसभर तुझं काय आपला पैसे ठरले ते मी तुला देणार, मी गाडीतून सामान काढणार नाही. मी तुझी टॅक्सी बुक केली आहे, मी तुझा टॅक्सीचा नंबर बघितलेला आहे आणि माझा सामान तुझ्या टॅक्सीत आहे, मी टॅक्सी बदलणार. पुढे मी एवढं सेफ झालो की तो तिथं ना 100,000 टॅक्सी होते. आता मी माझी टॅक्सी कुठे शोधायची, ही गाडी आहे आणि एकच रंगाच्या टॅक्सी असतात. बरोबर. तर ते सोडून दिलं. मी आलो, तू माझ्या मागं सर माझा लायसन्स दे. मी म्हणलं मी तुला संध्याकाळपर्यंत तुला पैसे आणि लायसन्स संध्याकाळी मी देणार,
तू टेन्शन घेऊ नका, माझं सगळं सामान तुझ्या गाडीत आहे, मी कुठंच जाणार नाही, तू माझ्या मागं. जसे एकनाथ शिंदे आले, तो लाईव्ह कव्हरेज सुरू झाला, त्याच्यानंतर पुढील 2-2.5-3 तास मी कंटिन्यू लाईव्ह होतो आणि मला पाहिजे तसं तो ड्रायव्हर गाडी चालवत होता. हे पत्रकार या क्षेत्रात आल्यानंतर हे कळलं की अरे यार, कुठं तुम्हाला काय थेरी वापरायची आहे, तुम्हाला कसे प्रेशर टॅक्टिक्स करायचे आहेत, किंवा ते सिरियसनेस होतं न्यूजला. माझ्याकडे आता ड्रायव्हर ते बाहेर आले आणि हे बसेस निघाले, तर मी गाडीला कुठं शोधणार, ड्रायव्हर तो एवढा ऍक्टिव्ह होता. मी त्याला सांगितलं माझ्याकडून काय मिस झालं तर मी तुला सुट्टी देणार नाही, पैसे कट करेल आणि लायसन्स तर नंतर बघू, असं करून एक चेष्टेची गोष्ट. असा हा गुवाहाटीचा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मग एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर त्या बसेस मधून ते सरळ पोचले रॅडिसन ब्ल्यूला, या हॉटेलला ते पोचले, तिथं राहिले. ऑफिसचं प्रेशर काय होतंय, काय घडतंय तिथं, आणि अर्थात तिथं तो एअरपोर्ट छोटा आहे तर प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवावी लागेल. कुठले चार्टर्ड प्लेन लँड करतायत, कुठले राज्यातून कुठले आपल्या राज्यातून कुठले नेते येत आहेत का, त्यांच्याशी संवाद साधतायत का, कारण की आपण त्याच्यानंतर बघितलं की किती मोठं महाराष्ट्रामध्ये घडलं. आणि आम्ही सातत्याने एकनाथ शिंदेना तेव्हा संपर्क करायचा प्रयत्न करत होतो, कारण खूप मोठे आमदार होते, काही आमदार ओळखीचे होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न, काय सोर्स निघेल प्रत्येक. आणि काही वेळातच जेव्हा 11-12 वाजले, तिथं त्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या बाहेर किंबहुना एक 50 ते 60 कॅमेरा लागले. एवढी म्हणजे सगळी यंत्रणा पहिला पोहोचला मिकी व्हे, पुन्हा सगळी गर्दी. आणि ती इव्हेंट बी तसाच होता, बरोबर, खूप मोठा इव्हेंट होता आपल्या राज्यासाठी. गुवाहाटीला गेल्यानंतर तू कामाख्या देवीच्या दर्शनाला गेला होता, म्हणजे तिथे गेल्यावर पण देवदर्शन सोडलं नाही. पण एक म्हणलं तर ते कामाख्या देवीला दर्शनाला गेलं की लग्न लवकर होतं, असं काय होतं का तुझ्या मनात, की जायला पाहिजे, आलो तर आता ते पण उरकून घेऊ? अरे माझ्या मम्मी डॅडीच्या रोल मध्ये आला का? नाही रे बाबा, घरी गेल्यानंतर मला सगळ्यात पहिले हाच प्रश्न असतो. खरं ठीक आहे, पण आता नाही, असं काहीच केलं नाही. मला पहिले खरं सांगायला गेलो तर मी आपल्या डोक्यात फक्त बातमी होते, पत्रकार आहे आपण, आजूबाजूला सुद्धा बघत नाही, बरेच आपल्याला माहित सुद्धा नसतं काय आहे तिथे. आपण फक्त आपल्या बातमीवर फोकस, आणि एवढ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर विश्वास आपल्या ऑफिसने टाकलाय, तर फक्त माझ्यासाठी एकच तिथं होतं, रॅडिसन ब्ल्यू आणि एकनाथ शिंदे, एवढंच, बाकी काही नव्हतं. त्याच्यानंतर काही लोकांचे फोन आले मला, तू तिथं गेलाय तर तिथं तुला माहिती का अशा देवीचं मंदिर आहे? मी म्हणलं नाही, मला माहित नाही. मग मी सर्च केलं, तेव्हा मला कळालं, इतिहास कळाला, कामाख्या देवीचं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपले जे आता मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचा सुद्धा प्रचंड विश्वास आहे तिथं. ते गेले तर पत्रकार म्हणून मला कव्हर करावं जावंच लागलं तिथं. आणि तशा पद्धतीने आमचे दर्शन सुद्धा घडले. आणि खरंच खूप मोठं स्थान आहे, एक शक्तीपीठ आहे. दर्शन मी इतर ठिकाणी करतो जसं तुम्हाला सांगितलं की गुरुद्वाऱ्यामध्ये, तसं मी तिथेही जाऊन दर्शन केले. म्हणजे असं विशेष काय कारण? विशेष काही कारण नव्हतं, पण ती देवी विशेष आहे नक्कीच. कारण मुख्यमंत्र्यांना आपला एकनाथ शिंदेनं थेट मुख्यमंत्री बनवलं देवीनं. आणि दुसरं संजय राऊतांनी. ठीक आहे, आता तुझ्या बोलण्यातून आलं की माझी सूत्र होती की तिथं होणार आहे काहीतरी. काय सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, ठीक आहे मी पण एक पत्रकार आहे, पण मी नाही बोलत, तू सांग पत्रकारांचं सूत्र म्हणजे नेमकं काय असतं? सूत्र म्हणजे असं काही वेगळं नसतं, आपले हे रिलेशन्स असतात. काही गोष्टी आपण, आता तू मला काही माहिती दिली, काय सिक्रेट माहिती, पण तुझं नाव त्याच्यामध्ये कुठं घ्यायचं नाही, तर आपण सूत्रांवर ढकलून देतो. असंच तेव्हा सुद्धा होतं, ज्यांनी आम्हाला काही सोर्स दिलेले आहेत, काही माहिती दिलेली आहेत, काही आमचे सोर्स आहेत, तर आपण त्यांची नावं डिस्क्लोज करत नाही. एक इथिक्स आहे. पण लोक म्हणतात ह्यांचं सूत्र आहे काय, स्वतः फेकतात काय? नाही, आपण तेवढी काळजी घेतो आपण की आपण म्हणजे कुठली पतंग उडवायची नाही आपल्याला, तर आपण तेवढी ती काळजी घेतो आणि आपण तसंच बातम्या चालवतो. आणि सूत्र म्हणजे ना, जिथं जातो तिथं सूत्र तयार होतात. मी गुवाहाटीला गेलो, एकनाथ शिंदे त्या हॉटेलमध्ये काय करत होते ह्याच्यासाठी एक पत्रकार म्हणून मी तिथं सूत्र तयार केलेले. आणि माझे सूत्र कोण होते तर तिथले वेटर, आतमध्ये काम करणारे कुक, ज्यांची शिफ्ट चेंज झाली की मी त्यांना भेटायचो. आज त्यांनी काय खाल्लंय, तिथं काय बनवलंय, हे काय खातात, कारण आसाममध्ये लोक भातच खातात, चपाती ते महिन्यातून एकदा खातात हो, अशी म्हणजे तिथं परिस्थिती आहे. तर कारण मला सुद्धा ते 10 दिवस फक्त भातच द्यायचे. खातात पितात बरोबर काय बोलतात हे पण हे ऐकण्यासाठी मग तिथले काही, आता तिथं CSIF किंवा आर्मीचे काही लोक तैनात करण्यात आलेली होती. तर तिथे एक मजेशीर गोष्ट अशी माझ्याबरोबर घडली की गेटवर एक अधिकारी होते, आता नाव नाही घेत त्यांचं, ते कटले, पण ते बंदोबस्तला होते तिथं. आणि मी मराठी बोललो
जसं इथं होतं तसं गुवाहाटीत सुद्धा घडलं. ते माझ्याजवळ आले, सरदारजी आप कहाँ से हो? मैं बोला सर मला वाटलं आता हे आर्मी मधले तर हे कदाचित पंजाब बिंजाब टच असेल. बोला सर मैं पंजाब से ही हूँ. तो फिर आप मराठी कैसे बोलते हो? मैं बोला सर मैं मराठी बोल रहा हूँ, आपको ये समझ में आ रहा है? हाँ. तर ते बोलले मी सुद्धा महाराष्ट्राचाच आहे. ते माझे नवीन सूत्र होते. अच्छा. मी त्यांना पुढचे माझ्या कॅमेरामॅनला सांगितलं आपल्याला हॉटेल दाखवल्यानंतर या साहेबांना दाखवायचंय. साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही घरी फोन करून सांगा. म्हणजे त्यांच्याशी थोडंसं बोललो मी. तुम्ही तुमच्याशी बोललं सर किती दिवस झाले तुम्ही घरी? आर्मीवाले सुट्ट्या मिळत नाही. त्यांचं जरा बोललो त्यांना. त्यांनी सांगितलं मग सर मला सुट्टी मिळाली नाही बरेच दिवस असं तसं. मग सांगितलं तुमच्या फॅमिलीला फोन करून सांगा टीव्हीच्या समोर बसायला. हा त्यांच्या मुलाला त्यांच्या सुनीला त्यांच्या बायको हे सगळे ते संपूर्ण कुटुंब आई त्यांच्या टीव्ही समोर बसले. आणि मी माझ्या कॅमेरामॅनला सांगितलेलं की यांच्यावर फोकस ठेवायचा आपल्याला. दाखवताना त्यांना प्रॉपर दाखवलं मी. आणि त्याच्यानंतर बातम्यानंतर जेव्हा त्यांना फोन आला घरातून त्या अक्षरशः ते म्हणजे त्यांचे डोळे भरून आलते. आणि मग त्याच्यानंतर ते सूत्र झाले माझे. काय काय घडतंय, कोण कुठं बसलेत आणि गाड्या किती वाजता बाहेर येणार आहेत हे सुद्धा मला तेच सांगायचे. हे आपले सूत्र असतात हे मला सांगायचे. म्हणजे आपल्याला काय म्हणजे कोण काय करत असेल मला माहित नाही. अशा पद्धतीने जिथं तुम्ही जाता तिथे एक नवीन सोर्स डेव्हलप करता, नवीन ओळख तयार करता, लोकांवर विश्वास टाकता आणि त्यांच्याकडून जी माहिती येते ते आपण प्रेझेंट करायची असते. ते कशी करायची ते पत्रकार रिपोर्टरची स्टाईल असते आणि रिपोर्टरवर जबाबदारी असते. विषय गुवाहाटीचा निघला, राजकारणाचा निघला. जसं सामान्य लोक तुझे फॅन्स आहेत, फोटो काढतात, तसं नेते पण तुझे फॅन्स आहेत. म्हणजे डायरेक्ट कुणाला ओळखत नाही तो, पण मिक्की काय असलं काय मिक्की काय चाललंय मुख्यमंत्री म्हणतात किंवा सुप्रियाताई असतील किंवा बरेच असे नेते की तुला नावानिशी ओळखतात. सरदारजी असून मराठी बोलण्याचा फायदा होतो का? खरं म्हणायला गेलं की 100% होतो मला. म्हणजे खरं तर मला खूप नशिबाने मी की या मातीत मी जन्माला आलो आणि त्याच्यानंतर ज्या घरात मी जन्माला आलो ते पंजाबी आणि त्याच्यानंतर सुद्धा मला मराठी बोलता येते. हे सगळं म्हणजे जसं मी सांगितलं मित्र आहेत, माझे गुरु आहेत किंवा माझ्या आतापर्यंतचे सगळे मित्र तुम्ही लोक आहात मला करेक्ट करता. खरंच आतापर्यंतची माझी ओळख आहे जे तुम्ही सांगतोय की नेते तर पत्रकारांना ओळखतातच, मला नावानिशीर ओळखतात कारण थोडासा टच होऊन जातो उठून दिसतो तसं असेल. कदाचित लोक सांगतात की जसं लोक प्रेम करतात रिपोर्टिंग करताना, बातम्या करताना लोकांना लक्षात राहतं आणि मी प्रयत्न करतो की मी त्याच लेवलच्या त्या स्टाईलच्या बातम्या कराव्यात. माझं आपलं एक स्टाईल असतं बातमी करायचं. तू बरेचदा बघितलं असेल एक वेगळा रिपोर्टर कुठली बातमी घेऊन आपण लगेच लाईव्हला जात नाही. जोपर्यंत आपल्याकडून चेक होत नाही एक विश्वासार्हता असते ते टिकवायची असते. या सगळ्या गोष्टी आपण बघत त्यामुळे कदाचित ते विश्वास टाकतात. हा एखाद्या नेत्याने आपल्याला काय बोललं तर ते आपण कदाचित कुठं वापरायचं हे ठीक आहे, पण एक विश्वास असतं ते ऑफ द रेकॉर्ड सुद्धा बोलतात ते सुद्धा टिकवायचं असतं. जसं तुम्ही आपण एक रिलेशन एक सोर्स डेव्हलप करत असतो ते टिकवायचे असतात. असे अनेक नेते तू 2 नावं घेतली, असे अनेक नेते जे कदाचित मला ओळखतात मी त्यांना ओळखतो याच माध्यमातून पत्रकार म्हणून. येस व्हेरी ट्रू. आता सगळं तुझं रिपोर्टिंग हे ते सगळं झालं. आता पर्सनल थोडं शेवटाकडे जाताना बर तुझे जसं मी पण तुझं फॅन आहे, असं सहकारी पण आहे फॅन पण आहे, असं जसं मुलं तुझे फॅन्स आहेत फोटो काढता येतात, मुली पण तुझे फॅन्स आहेत. म्हणजे एकानं सांगितलं की असं एकदा किस्सा घडला की डायरेक्ट कुणीतरी येऊन तुला प्रपोज केलं, खरं आहे का काय अवघच नाही काय घडतं का? नाही तू सांगतो अगदी खरं आहे की लोक जसं मुलं इतर लोक वयोवृद्ध सुद्धा येऊन फोटो काढतात प्रशंसा करतात तसं मुली सुद्धा येतात. अगदी खरं आहे मी हे म्हणणार नाही. हा पण असं सुद्धा जे तू म्हणतोय घडलंय. मी बालगंधर्वलाच होतो आणि अशीच एक रॅन्डम मुलगी आली आणि सी प्रपोज मी. ठीक आहे मी म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. ती फुलं घेऊन आली मी ओके तेही म्हणलं मी काही प्रॉब्लेम नाही, हसलो भेटलो. पण हा शेवटी हे पत्रकार म्हणून माझ्याबद्दलचं प्रेम होतं. मी हे समजून घेतलं, तिला सुद्धा समजून सांगितलं आणि मग आम्ही वी आर गुड फ्रेंड्स नाव. आम्ही फ्रेंड हा फ्रेंड. आता तिचं लग्न झालेलं आहे. बरं ठीक आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि असं सुरू झालं. स्कोप आहे म्हणजे मिकी गाईला जर कोणाला लग्न व्हायचं आई वडील स्वतः ते म्हणजे त्यांची जबाबदारी आहे, ते करतील पार पाडतील त्याची काही टेन्शन नाही. अजून मला असं वाटतंय की अजून एक नवीन कुठेतरी आला वेळ असेल, देवानी ठरवली असेल एखादी वेळ माझ्यासाठी कोणतरी असेल तेव्हा होईल. विश्वास आहे आपल्याला त्याच्यावर. ती एक नाही असे 1-2-3 घटना घडल्यात तर ठीक. 2-3 का नंबर नाही असे 1-2 घटना घडल्यात. पण आता तू घेतलंच आहे तू म्हणून बाकी काही नाही. हा इग्नोर म्हणजे
खोटं नाही बोलला, पण हा असं झालेलं होतं, पण इट्स ओके, हे लाईफचं आहे आणि गॉड गिफ्टेड आहे असं मी विश्वासान, म्हणजे मला विश्वास आहे पूर्ण. जसं तू सांगितलंस की मी थोडासा देवावर जास्त विश्वास ठेवतो. येस, आय एम ब्लेस्ड. कष्ट तर सगळे करतात, पण ते थोडंसं ऍडव्हान्टेज आपला. मी थोडंसं लकी ठरलो त्यातलं त्यात. शेवटचा प्रश्न, हा. सगळे पंजाबी फुडी असतात, हा. म्हणजे सरदार जे असं फुडी एकदम सरदार म्हणलं जेवण म्हणजे ते हे काय म्हणतात, इक्वल टू फूड इक्वल टू सरदारजी. घी, मक्खन, दूध, लस्सी, हे सगळं. मिकीला काय आवडतं? म्हणजे मिकी महाराष्ट्रीयन हा. आहे, मिकी पुण्यात राहतो, हम्म. तूप भात असू दे, पण अजून काय काय खायला आवडतं? मला भाकरी खायला प्रचंड आवडते, मला नॉनव्हेज बी आवडतं आणि तेवढंच व्हेज सुद्धा आवडतं. बरं, आता मी पंजाबी फॅमिलीमध्ये, तर आता हळूहळू आमच्या घरात सुद्धा तो टच आलाय की आपण महाराष्ट्रात आहोत. थोडंसं स्पाइस, थोडंसं चटपटा, हे सगळं आम्ही सुद्धा खातो. इतरांना जसं चुलीवरचं मटण आवडतं, आता अलीकडे मला सुद्धा आवडायला लागलं. बरं. आतापर्यंत मी ते खरडा, ठेचा हे सगळं जरा अवॉइड करत होतो. आमच्या घरात ते एवढं स्पायसी होत नाही, पण आता हळूहळू मी ते सुद्धा खायला लागलो. जसं मी बोलतो तसं मी खातो सुद्धा. आपण जेव्हा काम करतो तेव्हा लक्षात सुद्धा राहत नाही की जेवायचं आहे आपल्याला आता. म्हणजे त्या अख्ख्या शेड्यूल मध्ये दिवसाच्या आपल्याला जेवण सुद्धा लक्षात राहत नाही. पाणीवर आपलं पोटच भरून जातं आणि बातमी झाली की पोट भरलं. आपल्याला आज काय खूप छान भेटलं, एक्सक्लुझिव्ह झालं चॅनल, म्हणजे आपले सगळे वरिष्ठ सॅटिस्फाईड आहेत. त्या दिवशी जेवायची गरज नाही, गोड डेझर्ट सकट सगळं झालेलं असतं, सगळं एकदम हे सगळं आपल्याला आवडतं. येस. शेवटचा प्रश्न, आता सगळं झालं मोटिवेशनल असतं रे शेवटी, की मिकी घाई सरदारजी असून चांगलं मराठी शिकला, चांगलं रिपोर्टिंग करतो, पुण्यापासून दिल्ली, गुवाहाटी, कर्तारपूर साहेब, पाकिस्तान सगळं फिरून आला. तुझ्याकडे बघून जर्नलिझम मध्ये यावं, पत्रकारितेमध्ये यावं असं काही जणांना वाटत असतं. त्यांना काय मेसेज दिलं, एक मोटिवेशन शेवटी द्यायचं असतं, काय सांगशील? हे खूप ग्लॅमरचं फील्ड आहे, जे तुम्हाला यायचंय तर खरंच खूप बघून स्टडी करून यावं लागेल. कारण अनेक जण इथं आहेत जे वर्षानुवर्ष असंच राहून जातात. कदाचित त्यांना ते खूप चांगले असतात, वेल एज्युकेटेड असतात, त्यांच्याकडे खूप नॉलेज असतं, परंतु संधीच्या शोधात ते कुठेतरी राहून जातात. म्हणजे अनेकांना चॅनलमध्ये लिमिटेशन्स असतात. जोपर्यंत कोणी बाहेर पडत नाही तोपर्यंत कुठली एक नवीन जागा तयार होत नाही, असा आता तरी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण बघतोय अलीकडच्या काळामध्ये खूप सारे युट्यूब चॅनल्स वाढलेले आहेत. तेच कारण आहे, कारण कॉलेजमधून तर हजारो विद्यार्थी बाहेर पडत आहेत, संधी कुठे आहे? कुठले नवीन चॅनल आहेत? आपण एवढे वर्ष पण बघतोय मोजकेच चॅनल आहेत, नाहीतर नॅशनल चॅनल आहेत. बरोबर. मग त्यामुळं, आणि आपण रिजनलला काम करतो इथले मुळे आपण बघितलं तर आपल्याला मराठी चॅनलच हवंय, हिंदी नको. हिंदीमध्ये आपण बोलू शकू का? कदाचित त्यांनी ते जरी शिकलं किंवा इंग्लिश, आता नवीन नवीन चॅनल आलेले आहेत, येत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा ट्राय करू शकतो. पण हा करताना पूर्ण तयारी पाहिजे, एकच गोष्टीवर आपण ठाम पाहिजे. नाहीतर मी पत्रकारिता करायला, अभ्यास करायला सुरुवात केली आणि मध्येच मला असं वाटतं अचानक मी दुसरं काहीतरी करावं. ठरून घ्या, एकदा वेळ निघून गेला की परत येत नाही. आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये संधी मिळायला वेळ जातो. कॉन्सन्ट्रेशन किंवा तुमचं एम फिक्स पाहिजे की मला करायचंय. आता तू सुद्धा करतोय, अनेक जण छान करतायत. तुम्ही चॅनलच्या मागच नाही पडले, तुम्ही हे केलं, पण त्याच्यात सुद्धा यू आर गिव्हिंग युअर 100%, यू आर डुईंग एक्सलेंट. म्हणजे ज्या पद्धतीने तू लोकांना अपील होतो, लोक बोलतात. खरं होतं का माझं? नाही होतंय ना. म्हणजे तू इंटरव्ह्यूज बघितले तुझे मी काही वेगवेगळ्या लोकांसोबत, नवीन लोकांसोबत, कदाचित ते आमच्याकडून मिस झाले असतील, ते तुमच्याकडून कव्हर होत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला माहिती मिळते की अरे आपल्याकडून हे मिस झालेलं होतं, कदाचित आपल्याला हे सुद्धा करता आलं असतं. म्हणजे रिजनल चॅनलसाठी, एबीपी माझासाठी, या किंवा इतर लोकांना, इतर चॅनलसाठी हे. आणि आता बातमी म्हणायला गेलं तर कुठलीही बातमी ही मिस होत नाही, हे गॅरंटी झालेली आहे. कारण सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. टेलिव्हिजन मीडियम जेवढं स्ट्रॉंग आहे तेवढंच आता सोशल मीडिया सुद्धा ऑनलाईन तेवढं स्ट्रॉंग झालेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना वाव आहे, आल्यानंतर वेलकम आहे. आणि तर आज आपण द मिकी घाई, बिझनेसमनचा मुलगा, मराठी न येणारा मात्र आज अस्खलितपणे मराठीमध्ये रिपोर्टिंग करणारा मिकी घाई याच्यासोबत बोललेलो आहोत. त्याने त्याचे सगळे अनुभव शेअर केलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. मिकी ते सबस्क्राईब करायला सांगणार, लोक ऐकतील नक्कीच. या आमच्या विरेशच्या या चॅनलला, द इर्शाद या
चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खरंच खूप चांगल्या पद्धतीने तो परफॉर्म करतोय, खूप कष्ट घेतोय या सगळ्यासाठी. तो मला सुद्धा त्यांनी पटवायला, म्हणजे हे सगळं करायला, म्हणजे की तू इंटरव्ह्यू दे. मी पत्रकार आतापर्यंत या बाजूला बसून इंटरव्ह्यू घेतलेत मी अनेक, म्हणजे नेत्यांचे, सेलिब्रिटीजचे, किंवा पॉलिटिकल, पोलीस, हे सगळ्यांचे घेतलेत, पण माझा इंटरव्ह्यू मी कधी दिलेला नाही. हा माझा पहिलाच अनुभव आहे. माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील कदाचित या इंटरव्ह्यू मध्ये, पण हा नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंटरव्ह्यू कसा झालाय नक्की कमेंट मध्ये सांगा. तर शेवटी रिपोर्टर मिकी गाई सोबत वीरेश आंधळकर, द इरसाल इथंच थांबू. धन्यवाद.